नमस्कार फ्रेंड्स, सानिका फॅमिली व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आता आंब्याचा सीजन चालू झाला आहे। आंबे कुणाकुणाला आवडतात कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि मला तर खूप आवडतात आंबे। आणि आम्ही यासाठी मी आज व्हिडिओ काढलेला आहे कारण आमच्या शेतात आंब्याचं झाड आहे आणि आम्ही आमच्या शेतात चाललो आहोत आणि तुम्हालाही ते दाखवावं म्हणूनच मी हा व्हिडिओ काढलेला आहे। तर चला मग आंब्याच्या झाडाला आंबे किती लागले आहेत ते दाखवते आणि शेत पण तुम्हाला दाखवते। चला तर मग जाऊया। पाठीमाग कॅमेरा करून तुम्हाला आमचं शेत दाखवते। तर फ्रेंड्स, हा पहा ऊस किती छान आलेला आहे। मागच्या वेळी मी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यावेळी आम्ही नुकतीच ऊसाची लागण केली होती, पण आता तोच ऊस किती छान मोठा आलेला आहे आणि शेतही किती हिरवगार छान वाटत आहे। खूपच छान दिसत आहे। तर फ्रेंड्स, हे आंब्याचं झाड आहे, हे पहा। हे पहा आंबे लागलेले आहेत हे। आता आणखीन थोडे मोठे झाले की आम्ही काढून पिकायला घालतोय आंबे। फेक तर फ्रेंड्स, हे बघा आंबा काढलेला आहे आणि हा कच्चा आहे। तर अजून छोटे आहेत आंबे, एवढे काय यावर्षी लागलेले नाहीत आंबे, थोडे थोडेच आहेत। आता हे ह्याच्यापेक्षा अजून थोडे मोठे झाले की काढून आम्ही पिकायला घालतो। हे पहा आता एकच काढलेला आहे आणि थोड्या दिवसांनी आम्ही काढणार आहोत हे सगळे आंबे। तिने अनेक आंबा काढलेला आहे। ही मुलगी आहे फ्रेंड्स माझी। हे पहा अनेक आंबा काढून घेतलेला आहे तिनं, कच्चे आहे ते। हे पहा किती मोठे मोठे झालेत। आता आमच्या इथं आमच्या गवारीची झाडंही लावलेली आहेत आणि थोडीफार आपण गवारी पण तोडूया, संध्याकाळच्या भाजीला पाहिजे आम्हाला। चला तर मग दाखवते तुम्हाला। हे पहा फ्रेंड्स, गवारीची झाड आहेत।
हे पहा फ्रेंड्स, हे काकडीचं वेल आहे. त्याला अजून काकडी लागलेली नाही, फुलं आलेली आहेत फक्त. हे पहा छोटी काकडी लागलेली आहे, दाखव. छोटी काकडी लागलेली आहे. हे पूर्ण असं खालीपर्यंत वेल गेलेलं आहे. बस की बस. बस की. हे संपूर्ण शेत आहे. आम्ही कांदेही लावलेले आहेत, तुम्हाला रोपं दाखवते त्याची. हे पहा, हे कांद्याचे तरू आहेत. हे संपूर्ण ऊस पण आहे आणि कांद्याचे तरू पण लावलेले आहेत आम्ही. हे पहा, तर फ्रेंड्स आमची गवारी वगैरे आता तोडून झालेली आहे आणि थोडी संध्याकाळची भाजी होईल एवढीच गवारी मी तोडलेली आहे. लागल तसं आम्ही ताजे तोडून नेतो. आणि आंबे देखील कच्चे आहेत, एक 2-3 काढलेले आहेत मी. संध्याकाळी थोडंसं त्याचं लोणचं करून खायला येते म्हणून, मीठ चटणी घालून जेवणासंग खायला येते म्हणून 2 कच्चे आंबे मी घेतलेले आहेत 2-3. आणि हे तर आल्यावर खूपच छान वाटतं. हे पहा किती छान आहे. ऊस लावलेला आहे आम्ही आमच्या शेतात. आणि तिकडच्या शेतात पण आंब्याची झाडं आहेत, मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवीन. तर चला तर मग आता आम्ही घरी जात आहोत. कसं वाटलं आमचं शेत, आणि चला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग घरी जाऊया आता. हे पहा किती छान आहे शेत. इथं पण एक आंब्याचं झाड आहे, तर अजून छोटा आहे हे पहा, अजून छोटा आहे हे झाड. याला आंबे लागलेले नाहीत, पुढच्या वर्षी लागतील. कलमी आहे हे. आणि माझ्या खूप भरपूर झाड आहेत. हे लिंबूचं आहे, हे चिक्कूचं आहे. हे पहा चिक्कू पण लागलेले आहेत. हे पहा चिक्कू लागलेले आहेत. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही शेतातून आता घरी आलो आहोत. आणि कसा वाटला आमचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.